आता राऊत सुद्धा बोलले दक्षिण मुंबईची जागा गेल्या 10 वर्षांपासून जे आम्ही लढतोय ती आमच्याकडेच राहणार. नेमकं काँग्रेस आणि सेनेत काय चाललंय म्हणजे जागेवरून? नाही, सगळी चर्चा अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि 9 तारखेला जी अलायन्स कमिटी आहे काँग्रेसची, त्या अलायन्स कमिटीसोबत सर्व अलायन्स मेंबर्सची चर्चा आहे आणि मला वाटतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेतून सुटतील. जागा वाटप अगदी व्यवस्थित होईल. सगळे महाविकास आघाडीमध्ये 4ही पक्ष जे आहे ते एकत्र येऊन 48 जागेमध्ये सगळं ॲडजस्टमेंट होईल आणि मी आपल्याला गॅरंटी देतो की 3-4 जागेवर जरी भाजप वाचलं यावेळेस लोकसभेत तरी भरपूर आहे अशी परिस्थिती आहे. आता काही वेळापूर्वी संजय राऊत म्हणाले की काँग्रेसच्या नेत्यांना एका जागेसाठी दिल्लीला जावं लागू नये म्हणून आम्ही त्यांची सोय पाहतोय, असा टोला संजय राऊतांनी लगावला आता काही वेळापूर्वी. नाही, आता तो टोला आहे की काय आहे ते तुम्ही ठरवा, पण काँग्रेसची प्रक्रिया आहे. काँग्रेसला जिल्हा पार्लमेंट बोर्ड असतं, स्टेट पार्लमेंटरी बोर्ड असतं, सेंट्रल इलेक्शन कमिटी असते आणि मग त्या प्रक्रियेतून ते सगळे निर्णय होत असतात. आम्ही इथून सगळ्या गोष्टी आमच्या इथले जे नेते आहेत, मग ते CLP असतील, LOP असतील, PCC असतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठांशी चर्चा करतात आणि मग वरिष्ठ निर्णय घेतात. त्या अनुषंगाने ते बोलले असावे. आणि प्रकाश आंबेडकर सुद्धा नाराजी व्यक्त करतायत महाविकास सर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा महाविकास आघाडीवरती नाराजी व्यक्त करतायत, वारंवार व्यक्त करतायत की मला निमंत्रण नाही आहे. नेमकं वंचितला घ्यायचं आहे सोबत की नाही, त्या संदर्भात काही निर्णय झाला आहे? नाही, वंचितला घ्यायचं आहे काय, शिवसेना त्याच्या संदर्भातली चर्चा करते आहे आणि आंबेडकरांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ते वरिष्ठांशी चर्चा दिल्लीमध्ये करतील. तर दिल्लीतले वरिष्ठ चर्चा करतील आणि शिवसेना त्यांच्यासोबत चर्चा करतेच आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीचा घटक आहेच, त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण ते नाहीच म्हणतात मला अजून आमंत्रणच मिळालं नाही आहे, मला काँग्रेसला घ्यायचं नाही. त्या संदर्भामध्ये शिवसेना तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकेल, कारण चर्चा त्यांच्यासोबत सुरू आहे. काँग्रेससोबत नाही आहे? नाही, काँग्रेससोबत आहेच ना. शिवसेना चर्चा करते म्हणजे काँग्रेसही चर्चा करतेच आहे, तो विषयच नाही. 48 जागांमध्ये सर्व बसून एक चांगला निर्णय जो आहे तो आपल्याला झालेला दिसेल. मला एक महत्त्वाचा विषय इथे मांडायचा होता, विद्यार्थ्यांच्या संदर्भातला विषय आहे. काही दिवसापूर्वी मी मुंबईतून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि DIBA-2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीतला इतका भोंगळ कारभार आहे की काही विद्यार्थी सांगतात 11,000 विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, 15,000 विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. इंजिनिअरिंगचे पेपर जे आहेत ते ऑनलाईन तपासल्या जात आहेत आणि ऑनलाईन लोकांना नापास केल्या जात आहे. नापास केल्यानंतर त्यांना टेलिग्रामवरनं मेसेज जातात आहे की तुम्ही एवढे पैसे द्या, तुम्हाला पास करून देतो. ग्रेस मार्कचा प्रश्न आहे. तिथे काउन्सिलची बैठक झाली आहे, अकॅडमिक काउन्सिलची बैठक, आणि अकॅडमिक काउन्सिलच्या बैठकीमध्ये स्पष्टपणे मान्य करण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीच्या चुका झाल्या. आता अनेक विद्यार्थ्यांचे रिव्हेरिफिकेशनचे निकाल लागलेच नाहीत, पण दुसरी परीक्षा होऊन गेली, त्यामुळे त्यांना निकाल उद्या पॉझिटिव्ह लागला तर मग काय करणार? विद्यार्थी विचारायला गेले, त्यांना सांगतात की तुमचा निकाल पॉझिटिव्ह लागणार नाही. हे यांना कोणी सांगितलं? म्हणजे तुम्ही ठरवून लोकांना नापास करता का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही निकाल न लावता परीक्षा कशी घेतली? आणि मग तुम्ही स्वतः तुमच्या अकॅडमिक काउन्सिलच्या मिटिंगमध्ये हे मान्य करता की ते डॉक्युमेंट माझ्या हातात आलेलं आहे, ती प्रेस नोट तुम्हाला थोड्या वेळाने आमची भेटूनच जाईल. ते असं म्हणतात की याच्यात पॉईंट नंबर 5 आहेत अकॅडमिक काउन्सिलचा. ते असं म्हणतात की डिस्कशन रिगार्डिंग द सजेशन टू फाईल अन FIR अगेन्स्ट दोज रिस्पॉन्सिबल फॉर एक्झामिनेशन ब्रॅकेटमध्ये रिझल्ट, मार्क्स व्हेरिएशन, अलोकेशन ऑफ ग्रेस मार्क्स एटसेट्रा, डिबॅकल्स इस्पेशली द वेंडर्स, दिस पॉईंट इज नोटेबली मिसिंग फ्रॉम द MOM. म्हणजे तुमच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमधनं ह्या गोष्टी गायब होऊन जातात आणि अकॅडमिक काउन्सिलमध्ये हे तर एवढ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा यांना अधिकार कोणी दिलेला आहे? त्यामुळे ह्या लोकांवर FIR का केला नाही? कोणत्या वेंडरला वाचवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे आणि त्या वेंडरचा प्रश्न सोडा, त्याला तर ब्लॅकलिस्ट केलंच पाहिजे. पण मग हे लोक जे रिस्पॉन्सिबल आहे, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एवढा मोठा खेळ मांडलेला आहे, तर त्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे? त्यांच्यावर FIR का केला नाही? त्यांना का बाहेर काढलं नाही? आणि या विद्यार्थ्यांच्या पुन्हा परीक्षा का घेतल्या जात नाही आहे? हा प्रश्न आहे. आम्ही राज्यपालांकडे या संदर्भात वेळ मागितलेली आहे. आम्ही राज्यपालांसमोरही हा प्रश्न मांडू, कारण ते चान्सेलर आहेत आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रासारख्या राज्यात, आणि तेही इंजिनिअरिंग, फार्मसी या टेक्निकल विषयाच्या बाबतीमध्ये असा जर प्रश्न उपस्थित होत असेल तर उद्या कुठलीच कंपनी महाराष्ट्रातल्या इंजिनियर्सला, फार्मसिस्टला नोकरीवर घेणार नाही. हा विषय गंभीर आहे. माझी आपल्याला विनंती आहे या माध्यमातून की आपण हा विषय जो आहे तो थोडासा लावून धरावा. विद्यार्थ्यांचा विषय, राजकारणाचा विषय नाही आहे हा, आणि विद्यार्थ्यांचं भलं झालं पाहिजे. माझी पण आपल्या माध्यमातून विनंती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटीला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ चालवता आणि विद्यार्थ्यांचं नुकसान कसं काय करू शकता? एक पाऊल मागं यावं लागलं, काही लोकांवर FIR करावं लागले, काही लोकांवर तुम्हाला
कायदेशीर कारवाई करावी लागली तर तुम्ही ती करावी, पण विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा, अन्यथा मग काँग्रेस आपल्या मार्गानं हा प्रश्न कसा सोडवायचा ते सोडवून घेईल. 12 तारखेला नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आहेत, कसं बघताय दौऱ्याकडे, काय अपेक्षा आहे? ते दौऱ्यावरच असतात, त्यांना दुसरं काम कोणतं आहे? एक तर फॉरेन टूरवर असतात, नाही तर देशामध्ये कुठेतरी रिबिन कापत असतात किंवा छानपणे थंडगार वाऱ्याच्या याच्यात समुद्राच्या किनारी बसलेले असतात, आणि मग ते आल्यानंतर तिथले आयलंड कोण कोण घ्यायला जातं ते आता लवकरच आपल्या लक्षात येईल. मुंबई पोलीस दलातील मोटर वाहन डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लेटर बॉम्ब टाकला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, त्यात त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले. वरिष्ठ अधिकारी बलात्कार करतात असे गंभीर आरोप त्यामध्ये आहेत. हा गंभीर प्रश्न आहे. आपण जर महिलांना नोकरीच्या ठिकाणी आणि तेही मोटर वाहनसारख्या डिसिप्लिन फोर्समध्ये जर आपण सुरक्षित ठेवू शकत नसेल तर मग आपल्याला थोडी या सरकारला लाज वाटली पाहिजे. लेटर बॉम्ब टाकला नाही, त्यांनी आपली कैफियत मांडलेली आहे, त्याच्यावर किती लवकर आपण कारवाई करतो हे आपण पाहिलं पाहिजे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत, त्यांनी लवकर ॲक्शन घ्यावी. त्यांच्याच शहरामध्ये नागपूरमध्ये जिथून मी पण येतो 500 बलात्कार झाले. हे NCRPचा डेटा आहे, आमचा डेटा नाही आहे. मग आपण करता काय आणि कोणत्या विषयावर आपण बोलता? महिला सुरक्षेचं आपण नाव घेता. अब की बार बहुत होगा महिलाओं पे अत्याचार, अब की बार दूर से नमस्कार, अशी परिस्थिती यांच्यावर आलेली आहे. काल पिंपरी चिंचवडून परत येत असताना खालापूर टोल नाक्यावर राज ठाकरेंचा आपण एक व्हिडिओ बघितला. राज ठाकरेंनी स्वतः वाहनातून उतरवून ज्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या त्या वाहनं सोडायला लावून. मला असं वाटतं की धरसोड सोडून दिलं पाहिजे. एक कुठलं तरी धोरण जे आहे ते धोरण केलं पाहिजे. सरकारला मग संपूर्ण धोरण जे आहे ते ग्राहकांच्या फेवरमध्ये असलेलं, चांगले रस्ते पण झाले पाहिजे अशा पद्धतीचं एक धोरण जे आहे ते राज ठाकरेंनी सरकारसमोर मांडावं, जनतेसमोरही मांडावं आणि ते करायला भाग पाडावं. असं टोलसमोर उभं राहायचं, मग तिथे काही लोकांना मोफत सोडायचं, हा स्टंट आहे, दुसरं काय. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.